पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव ओंकार पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। सोमुखे निज कीर्ती सर्वतान सांगे मागोती, हे जाणोनी रघुपती स्वयं प्रश्न युक्ती चालवित। ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगताय, सुंदर असणारा ब्रह्मपत्राचा सोहळा या ठिकाणी हनुमंताचे चरित्र आहे, अतिशय सुंदर आहे। आणि ते हनुमंताचे चरित्र ऐकण्यासाठी स्वर्ग मृत्यूच्या पाताळच्या ठिकाणी पृथ्वी तलावरचे ऋषी लोक, स्वर्गातले देव लोक, पन्हाळामधले पाताळामधले नाग लोक सगळेजण त्यांना आनंद ऐकावे। चरित्र कोणाचं आहे? हनुमंताचं आहे, रामचंद्राच्या भक्ताचं आहे। आणि असं असणारं ब्रह्मपुत्र ज्यावेळेस प्रसवन नावाच्या गुहेमध्ये राम लक्ष्मणजी बसले, हनुमंताजी आल्यानंतर ज्यावेळेस रामचंद्र आपल्याला विचारत नाही त्यावेळेस सर्व ठाण सांगे मारुती, स्वतःच्या मुखाने स्वतःची कीर्ती आपण सांगायची नाही। ही ओळखलं, कोणी ओळखलं? हे जाणूनी श्री रघुपती स्वयं प्रश्नोक्ती चालवित। रामचंद्रांनी ओळखलं, जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत हनुमान उत्तर देणार नाही, हनुमान बोलणार नाही। ही रामचंद्रांनी ओळखून रामचंद्र काय विचारतात ऐका। रामचंद्र विचारतात, अतिशय आदराने विचारतात। हनुमंताला आदराने रामचंद्र विचारू लागले, अरे तू झाडाचा पाला खाणारा वानर आहे आणि असं असताना सुद्धा एवढा अथांग समुद्र जो सहज कुणाला उल्लंघन करता येत नाही, असा असणारा समुद्राचं उल्लंघन कसं केलं सांगा। काय कोणी श्रीरामाचे वचन लोटांगण घातल्यानंतर मग सांगायला सुरुवात केली। पण काय सांगितलं? श्रीराम प्रताप महिमान। आपण केलं सांगायचंच नाही, रामचंद्राच्या नावाचा प्रताप पुढे करायचा। आणि रामचंद्राचा प्रताप पुढे करून समुद्रावरून कसं करून गेलो सांगू लागले। श्रीरामाच्या उच्चारे जडमोळा तरती भवसागर, राम मुद्रांकित वंदर तेने परपार पावलो। आणि हनुमंताने बोलायला सुरुवात केली, रामचंद्र तुम्ही विचारले समुद्र तरुण कसं गेला, तर समुद्र तरणा हे भक्तासाठी अवघड आहे का? अहो तुमचं नाव जर घेतलं तर भवसमुद्रामधून तरुण जातात आणि मी एकटाच तरुण जातो असं नाही, तर सगळे असणारे चर आचार जे आहे ते तुमच्या नावावरती जड आणि मूळ तरुण जातात। जड जीव सुद्धा तुमच्या नावाने तरुण जातात। आणि माझ्याकडे राम नामांकित मुद्रा तुम्ही दिलेली आहे, रामचंद्र रूपी नाम माझ्यापाशी होतं आणि त्या नावाच्या बळावरती तेने परपार पावलो, त्या राम नामावरती हे असणारा समुद्र तरुण गेलो। हनुमान बोलतात, राम नामांकित नर त्याते बुडवूनचे सागर, श्रीराम मुद्रांकित वंदर परपार पावलो। हनुमानजी सांगताय, देवा ऐका, जे जे तुमच्या नामाचे अंकित आहे त्यांना समुद्र बुडवू शकत नाही। समुद्रामध्ये एवढी ताकद नाही जे तुझ्या भक्ताला त्रास देतील, जे तुझ्या भक्ताला बुडवतील।
होतील. म्हणून हे असणाऱ्या तुझ्या नावावरनं, तुझ्या नावाच्या सामर्थ्यावरती हे असणाऱ्या संपूर्ण समुद्रामधून तरुण गेलो, परपार पावलो, पलीकडे गेलो. हनुमान बोलता श्रीरामे मुद्रा दिदली आती तेव्हाची बदला विजयव्रती. श्रीराम मुद्रेची ख्याती श्रुती बोलती पुराणे. अरे रामा, एवढंच नाही, मी काय सांगू. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणी, स्मृती सगळ्यांनीच रामनामाच्या महिमेची ताकद काय आहे, रामनामामध्ये किती सामर्थ्य, सगळ्यांनीच वर्णन केलेलं आहे. मी काय काय किती किती सांगणार आहे. जाऊ द्या म्हणले. श्रीरामे मुद्रा दिदली हाती. मला बाकीचं काहीच माहिती नाही. मला एवढंच माहित आहे, ज्या वेळेस तुम्ही मला तुमची नाममुद्रा दिली तेव्हाच माझा विजय प्राप्ती. मला तेव्हाच विजय मिळाला. जेव्हा तुम्ही मला मुद्रा दिली, रामनामांकित मुद्रा माझ्यापाशी दिली, तेव्हाच मला विजय मिळाला असं श्रुती शास्त्रामध्ये सांगितलं. आणि त्याच रामनामाच्या बळावरती आम्ही तरुण गेलो. श्रीराम मुद्रा समुद्र तरण. श्रीराम मुद्रा सीता दर्शन. श्रीराम मुद्रा रण कंदन लंका दहन. श्रीराम मुद्रा. हनुमंतानं आपली ख्याती सांगितली, पण आपलं नाव पुढे केलं नाही. मी केलंय असं हनुमंत म्हटलीच नाही. जे जे केलंय ते रामानं केले. आम्ही काही सुद्धा नाही. रामचंद्राच्या नावाने समुद्रावरून तरुण गेलो, रामचंद्राच्या नावाने लंकेमध्ये गेलो, रामचंद्राच्या नावाच्या बळावर लंकेचं खंडन केलं, रामचंद्राच्या नावाच्या बळावर लंकेचं दहन केलं, रामचंद्राच्या नावाच्या बळावर राक्षसांना मारलं, रामचंद्राच्या नावाच्या बळावर सीता शुद्धी केली, रामाच्याच बळावर मागे आलो. श्रीराम मुद्रा विजयी प्राप्ती. लंका भुवनी केली ख्याती. आर नाव मी मारुती. अगाध करणी ये मुद्रेची. आणि राममुद्राच्या प्राप्तीमुळं, राममुद्रा मला भेटल्यामुळं विजयी झालो. रामचंद्राच्या मुद्रेमुळं त्या ठिकाणी मी असताना तरुण गेलो. मी फक्त आडनाव आहे भगवंता, हे निमित्त आहे. मी जे केलं ना ते फक्त निमित्त आहे. करता करवी तर तूच आहे. तुझं नाव आहे, तुझं नाव आम्हाला साई आहे. आणि तुझ्या नावाच्या बळावरती आम्ही सगळं केलंय. आम्ही काही करत नाहीये. सगळं करून घेणारा तूच आहे. आम्ही फक्त आडनाव आहे. आडनाव म्हणजे निमित्त. आम्ही फक्त निमित्त आहोत. नाहीतर सगळं कार्य करणारा तूच आहे. तुझं नाव आहे आणि तुझ्या नावाने सगळं कार्य केलं. आम्ही फक्त निमित्त आहे. हनुमान सांगतात नित्य श्रीराम नाम स्मरण. तेथे वीर्य धैर्य कीर्ती कल्याण. ब्रह्म पावती सनातन. ते महिमा स्मरणांचे. आणि नित्य श्रीराम नाम स्मरण. जिथं जिथं नित्य नाम स्मरण आहे तिथं नाथ महाराज सांगतायत यश कीर्ती कल्याण. जिथं रामचंद्राचं नाव आहे तिथंच यश आहे. तिथंच सांगितलंय जिथं रामाचं नामस्मरण आहे त्याचाच विजय आहे. आणि ज्याच्या मुखामध्ये रामाचं नाव आहे त्याचीच कीर्ती आहे, बाकीचं नाही. तूच सांगितलंय. ज्याच्या मुखामध्ये सदुदित भगवंताचं नाव आहे, ब्रह्मांडामध्ये सृष्टीमध्ये यश त्यालाच भेटतं. विजय त्याचाच होतो, कीर्ती त्याचीच होते. कोणाची? ज्याच्या मुखामध्ये रामाचं नाव आहे आणि तो असणाऱ्या ब्रह्मप्राप्तीला पावतो. आणि ज्याच्याकडे रामाचं नाव नाही त्याची अवस्था ऐका. जेते नाही श्रीराम स्मरण. करत्या पयस कल्याण. नित्य निमृत्व पापी पूर्ण. अधपतन मानरती. आणि जिथं रामचंद्राचं नामस्मरण नाही तिथं आपण पण नरक आहे. म्हणजे जिथं रामाचं भजन नाही तिथं नरकच आहे. त्याला नरकाला जावं लागत नाही, तोच नरक आहे. त्याला नरकाला काय जायचं? हरिविना जन्म नरकाची पैजाना. ज्याच्याकडे रामचंद्राचं नाव रूपी भांडवल नाही तोच नरक आहे. अधपतनाला जातो आणि नित्य निंदा त्याची होते. जगामध्ये पापी तोच आहे, पापी दुसरा नाही. कोण पापी?
पापी आहे. ज्याच्या मुखामध्ये रामचंद्राचं नामस्मरण येत नाही तो पापी आहे. अतिशय निंदाजनकामध्ये त्याची होते आणि तो महानरकाला जातो, अधःपतनाला जातो, रौरवाला जातो असा नाथ महाराज सांगतात. यालागी जाके पे आपण समूळ सोडावे स्मरण नित्य करिता श्रीराम स्मरण कीर्ती कल्याण निज विजयी. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं बाबा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम. सगळं विसरा, सगळं विसरलं तरी चालतंय पण एका भगवंताला विसरू नका. विसरले तया थोर झाली हानी, फक्त त्या देवाला विसरू नका. रामचंद्राचं नामस्मरण विसरू नका, बाकी सगळं विसरा. सगळं विसरलं तरी चालतंय. म्हणून साक्षीपणे त्या रामचंद्राचं स्मरण करावं लागतं आणि नित्य स्मरण केलं की यश कीर्ती त्याचीच होते. नाथ महाराज सांगतात श्रीराम मुद्रा निज प्राप्ती मनती आनो ममताची ख्याती जे जे केले लंके प्रती ते ते कीर्ती मुद्रेची. आणि हनुमंताने सांगितलं भगवंता जगामध्ये सगळे असंच म्हणतात की जे जे केलेलं आहे ते हनुमंतानेच केलेलं आहे, पण असं नाहीये. तुझं नाव आम्हाला सोबत आहे सांगायचे. रामचंद्राशिवाय काहीच त्या ठिकाणी आमच्याकडे सामर्थ्य नाही. आम्ही जे जे केलंय ते ते तुझ्या नावाच्या बळावरती केलेलं आहे. लोक म्हणतात हनुमंतानेच केलं, हनुमंताने लंका दहन केलं, राक्षसांना मारलं, सीता शुद्धी आणली, हनुमंतानेच केलं. पण मला माहिती आहे रामचंद्राच्या नावाच्या बळावरतीच ते केलं आणि त्याच रामचंद्राच्या नावानेही झालं. एरवी मी काहीच नाही आहे असं हनुमान बोलतात. हनुमंताची निज स्थिती सोमुखेन सांगे निज कीर्ती करुणी मोदिकेची स्तुती सांगितली ख्याती श्रीराम. हनुमंताची स्थिती आहे, काय स्थिती आहे? स्वमुखेन सांगे स्वकीर्ती. स्वतःची कीर्ती स्वतःच्या मुखाने सांगायचीच नाही. मग राम नामाची मुद्रिकेला निमित्त केला, ती मुद्रिकेला पुढे केला आणि सांगितली ख्याती श्रीरामा. रामचंद्राच्या नावाच्या मुद्रिके रूपी नामस्मरण पुढे केलं, ते निमित्त ठेवला आणि त्या मुद्रिकेच्या पाठीमागून हनुमंतानं गौण कीर्ती आपली रामचंद्रा पुढे सांगितले. हनुमंताचे मनोगत अंतयामी जाणे रघुनाथ हृदय धरिला आनंदयुक्त स्वामी सद्भक्त आल्हादी. आणि एवढं सगळं हनुमंताने सांगितलं. एकाच वाक्यामध्ये सांगितलं रामा तुझ्या नामाच्या बळावरती लंकेत गेलो, राक्षसांना मारलं, सीता शुद्धी करून आलो, झालं. पण हनुमंताच्या मनातलं काय आहे ते रामचंद्रांनी ओळखलं. काय कळत नाही भगवंताला जाणे मुंगीचेही मानस. मुंगीच्या मनात काय चाललं हे जाणारा तो राम आहे. मग त्याला हनुमंताच्या मनातलं कळत नसेल तर सगळं ओळखलं. काय काय प्रताप केला रामचंद्राला माहिती होतं. कुठले भगवान परमात्मा हनुमंताला आलिंगन दिलं, दूर अशा प्रकारचं गाढ आलिंगन रामचंद्राने दिलं. हनुमंताची युद्ध ख्याती ऐकावया वंदरे तळपात मळती हे जाणून श्री रघुपती कुशे पुढती हनुमंता. आता सीता शुद्धीची कथा किंवा हनुमंताने लंकेत जे केले ते रामाला हनुमंताने सांगितलं, रामाला कळलं. पण इथपर्यंतच आहे का? मग हनुमंताची युद्ध ख्याती ऐकावया वानरे तळमळती. हनुमंताने लंकेमध्ये काय काय केलंय ही ऐकण्यासाठी वानरांना तळमळ होती आणि वानरांची तळमळ रामचंद्रांनी जाणली. ही वानरांना रामायण ऐकण्यासाठी आनंद आहे, अतिशय उल्हास आहे. ही तळमळ रामचंद्रांनी ओळखल्यानंतर ना पुन्हा रामचंद्र हनुमंताला प्रश्न करतात. श्रीराम म्हणे ग मारुती समुद्र लंघन लंका ख्याती तुला सांगितली कथा निभूती
सकळी ती आती गौड. आणि लगेच रामचंद्राने विचारलं हनुमंता, लंकेमध्ये गेला, सीतेचा शोध घेतला, लंकेची काय स्थिती आहे तुम्ही सांगितलं, पण शॉर्टकट मध्ये सांगितले. आम्हाला समूळ ऐकायचंय, पहिल्यापासून ऐकायचंय, सविस्तर ऐकायचंय, म्हणून व्यवस्थित सांगा. सीता ऐकून संतोष झाला, श्री रघुनाथा राक्षसाशी युद्ध कंदनात घडला की मस्त ते सांगे. आणि रामचंद्राने विचारलं हनुमंता, सीता अक्षत आहे, सीतेच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारची क्षती नाही, सीता सुखी आहे, सीता आनंदात आहे, हे आम्ही ऐकलं. पण राक्षसाशी युद्ध कंदनात घडला किमर्थ ते सांगे. राक्षसाबरोबर युद्ध का केलं, ते युद्ध करण्याचं काय कारण आहे ते सांगा. रामचंद्र विचारतात, वंदी मारुती श्री चरण. आणि तेच आता विशद सांगितलंय, जी तुम्ही मगाशी एकाच वाक्यामध्ये सांगितलं ना, ती आता आम्हाला सविस्तर सांगा. तुला सांगावी लंका ख्याती, लंकेमध्ये काय काय ख्याती केली आहे ती आता आम्हाला विशद सांगा, सविस्तर सांगा. असं रामचंद्राने विचारल्यानंतर ना हनुमंताने भगवंताच्या पायावर लोटांगण घातलं. प्रजापती प्रार्थीला. आणि लगेच ज्यावेळेस भगवंताने विचारलं त्याच वेळेस हनुमंताची मनस्थिती अशी आहे की स्वमुखे स्वकीर्ती सांगू नये स्वामी प्रती. स्वतःची कीर्ती स्वतःच्या मुखाने आपल्या स्वामीला, आपल्या मालकाला, आपल्या देवाला स्वतःची कीर्ती कधीच सांगायची नसते, कारण त्यांना माहिती असतं. त्याच्यामुळे स्वतःच्या मुखाने सांगायचीच नाही, हे हनुमंतानं आधीच नियोजन केलं होतं. म्हणून प्रजापती प्रार्थीला. माझे समुद्र लंघन लंके भाजी सीता शोधन, स्वामीने कृपा करून पत्र लिहून या मज द्यावे. आणि लगेच हनुमंतराय ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज मी लंकेमध्ये जे जे केलेलं आहे ती एका पत्रावरती लिहा आणि पत्र लिहून ते पत्र माझ्याकडे द्या. जे जे मी लंकेमध्ये केलेलं आहे ते सगळं एका कागदावरती लिहून द्या, असं ब्रह्मदेवाला हनुमान बोलतात. ब्रह्मलिखित देखून या चिता सुजात सत्य मानिला श्री रघुनाथ शीघ्र कार्यात साधेल. बघा हनुमंताकडे कौशल्य आहे, बुद्धी आहे. एखाद्याकडून जर आपल्याला कार्य करून घ्यायचं असेल, लिहून घ्यायचं असेल, तर त्याला म्हणावं लागतं, बाबा तुझ्यासारखा अक्षर सुंदर कोणाचंच नाही, अतिशय सुंदर आहे, स्पष्ट आहे, क्लिअर आहे, ओळखू येतंय. हनुमंताने सांगितलं, हे बघा महाराज, जर तुम्ही लिहून दिलं तर रामाला खरं वाटेल. आणि हनुमंताने डायरेक्ट सांगितलं असतं तर खोटं वाटलं असतं का? नाही. पण त्यांच्याकडून काम करून घ्यायचंय ब्रह्मदेवाकडून, म्हणून सांगितलं, ब्रह्मदेवजी तुम्ही जर लिहिलं, तुम्ही लिहून दिलं तर रामचंद्राला खरं वाटेल, आणि रामाला खरं वाटण्यासाठी माझी कीर्ती लिहून द्या. हनुमंताचे कीर्ती कथन दिलेले लिहून साध्यंत. आणि लगेचच हनुमंताचं चतुराईचं बोलणं ब्रह्मदेवानं ऐकलं. ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाला आनंद वाटला. अतिशय बुद्धिवान हनुमंत होते, आणि आनंद वाटल्याबरोबर लगेचच जी काही हनुमंताने लिहिलेली कीर्ती आहे ती कीर्ती एका पत्रावरती लिहिलं, आणि ते पत्र ब्रह्मदेवानं हनुमंताच्या हातात दिलं. संत सोनिया
लिहिला. अतिशय आनंद ब्रह्मदेवांना झाला. ते पत्र हनुमंताच्या हातामध्ये दिलं. हनुमंताला गाय अशा प्रकारचं आलिंगन दिलं. हनुमंताला मिठी मारलंय आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, विजयी सर्वार्थी पावसी, तुम्ही रामाचे लाडके भक्त आहेत, तुमच्या जगामध्ये विजयीच होईल असा आशीर्वाद ब्रह्मदेवाने दिला. ते पत्र घेऊन या हनुमंत स्वयं श्रीराम विनवित, हे ब्रह्मयाचे लिखित वाचोनी कार्यात जाणावा. आणि ते पत्र घेतलं. ते पत्र ज्यावेळेस रामचंद्राने विचारलं, तिची आता विशद स्थिती, तुवा सांगावी लंका ख्याती, ऐसे बोलता रघुपती, वंदी मारुती श्रीचरण. असं रामचंद्राने विचारल्याबरोबर हनुमान काहीच बोलले नाही. लगेच जे काही पत्र आणलेलं होतं ब्रह्मदेवाकडून, ते पत्र हनुमंतानं बाहेर काढलं, रामचंद्राच्या हातामध्ये दिलं. पत्र घेऊन या श्री रघुपती, वनो नियाती प्रीती, दिदले लक्ष्मणाच्या हाती, वाचवावया श्रीरामे. आणि ते पत्र हनुमंताच्या हातातून रामचंद्रांनी घेतलं. आधी त्या पत्राला वंदन केलं रामचंद्रांनी, नमस्कार केला त्या पत्राला, आणि ते पत्र लक्ष्मणाकडे दिलं वाचण्यासाठी. आता वाचनाची सेवा लक्ष्मणजी करतील आणि ऐकण्यासाठी आपण सगळेजण ऐकू. म्हणून रामानं ते पत्र घेतलं, लक्ष्मणाच्या हातामध्ये दिलं, सांगितलं, लक्ष्मणजी आता हे कारण सुरू करा. पत्र नेता प्रजापती, स्वतः सादर श्री रघुपती, वाचविता सौमित्र छेच मूर्ती, पत्र प्रयुक्ती अवधाना. ब्रह्मपत्राची स्थिती बघा. पत्र काही साधं आहे का महाराज? पत्र लिहिता प्रजापती, ब्रह्मदेवाने ते पत्र लिहिलेलं आहे. वाचिता सौमित्र शेष मूर्ती, वाचणारा लक्ष्मण आहे, शेष अवतार आहे. वाचणारा लक्ष्मण जे, लिहिणारा ब्रह्मदेव आहे, आणि श्रोता कोण आहे? साक्षात अखिल ब्रह्मांडाचा नायक भगवान श्री रामचंद्र तो पत्र ऐकतात. ऐकणारा राम आहे, वाचणारा लक्ष्मण आहे, लिहिणारा ब्रह्मदेव आहे. त्या पत्राचा अर्थ काय आहे? ऐका. ऐका वया हनुमंताची ख्याती, सुग्रीवादी दूतपती, सादरे बैसल्या वंदना पंक्ती, हनुमंत कीर्ती चातक. आणि हनुमंताची कीर्ती ऐकण्यासाठी, हनुमंताचा प्रताप ऐकण्यासाठी सगळेजण आदराने बसलेले होते महाराज. आनंदच तेवढा होता हो. हनुमान रामचंद्राचा एवढा लाडका भक्त, त्यानं अशी ख्याती केली. त्याच्यामुळे त्या हनुमंताला लंकेत जाऊन काय काय केलंय ऐकण्याची आतुरता होती. त्यामुळे सगळे वानराचे कान टवकारलेले होते, एकवट झालेले होते. लक्ष्मणाच्या तोंडाकडे पाहत ठेवी पही माकडे, काय वाचतोय, लक्ष्मणाच्या मुखामधून काय शब्द बाहेर पडते हे ऐकण्यासाठी कान आतुरलेले होते. त्याच्यामुळे सगळे वानर सावध बसले. ओम नमो श्री रामचंद्र शरदित परस्पर, त्रिगुणातीत चिन्मत्र परस्पर परब्रह्म. आणि ज्यावेळेस लक्ष्मणानं पत्र वाचायला सुरुवात केली, त्यावेळेस पहिलाची हेडलाईन, पहिलेच असणारी वर्ड लाईन अशी होती, ओम नमो श्रीरामचंद्रा क्षराक्षरातीत परा. असे असणारे भगवान परमात्मा, तुम्ही कसे आहे तो प्रत्येक अक्षरामध्ये गोंधलेली आहे. आणि भगवंताची कीर्ती या अक्षरामधूनच जगापुढे मांडली जाते. त्यामुळे अक्षरामध्ये तुम्ही गोंधलेली आहे. अक्षर ज्याचं कधीच क्षय होत नाही अशा प्रकारचं ते अक्षर आहे. आणि त्या अक्षरामध्ये तुम्ही गोंधलेले आहे. एवढंच नाही तर त्रिगुणातीत आहे. हे सगळं जे काही सृष्टी आहे ते त्रिगुणाच्या अधीन आहे. रजतम सत्वाने जग पूर्ण बांधलेलं आहे. पण या त्रिगुणाच्या अतीत तुम्ही आहे. याचा प्रभाव तुमच्यावर नाही. सगळ्याच्या असणाऱ्या बंधनाच्या पलीकडे परात्पर परब्रह्म तुम्ही आहेत असा ब्रह्मदेव लिहितात. जेते नाही मी तुपना ब्रह्मी
जिथं बेतूपणा नाही, जिथं द्वैत नाही, अशा प्रकारचे तुम्ही आहात. सगुण स्वरूपाला आलेले आहात आणि पूर्ण तू पूर्ण परब्रह्म आहात. परब्रह्म मूर्ती, चैतन्याचा जिव्हाळा, जीवीचा जिव्हाळा अशा असणारे तुम्ही भगवंत परिपूर्ण अवतार आहे. सगुण रूपाला त्या ठिकाणी तुम्ही आलेले आहात. असा जिथं द्वैतच नाही, परिपूर्ण परब्रह्म आहे असा श्रीराम आहे. ब्रह्मदेव लिहितात, ब्रह्म तुझे नि ब्रह्मत्व, धर्म तुझे नि धर्मत्व, कर्म तुझे नि कर्मत्व, तू स्वयमेव चिन्मात्र. आणि पुढे ब्रह्मदेव लिहितात, भगवंता आम्ही ज्या पदावरती आहोत ते पद तुमच्याकडे आहे. सगळे असणाऱ्या जगाचा अखिल ब्रह्मांडाचा नायक तुम्ही आहे. आम्ही जे असणारे, आम्हाला जे काही ब्रह्मपद आहे ते तुमच्यामुळे आहे. धर्म जे चालतो ती धर्माची मूर्तीच तुम्ही आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझी हाती, ही धर्मरूपी तुम्हीच आहात. ब्रह्मदेवाला ब्रह्मत्व जे आहे, अधिकार तो मान आहे, तो तुमच्यामुळे आहे. सर्व अंतर्यामी तुम्ही आहात असं या ठिकाणी सांगतात. तुझ निर्विकार कृती मनती, तो भाससी विश्वमूर्ती, विश्व तो मानिती निश्चिती, तव ते श्रीपती तुझ माया. आणि भगवंता तुम्हाला तुमचं स्वरूप ज्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, तुला काही असणारे त्या ठिकाणी निर्गुण मानतात, काही तुला सगुण मानतात, पण तुम्ही विश्वव्यापक आहात. विश्वव्यापक कमलापती, संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही सामावलेले आहात. संपूर्ण विश्वाला तुमचाच आधार आहे, पण ती सुद्धा तुमची माया आहे. आणि तुमची माया कोणालाच कळत नाही. जगतामध्ये आफाट आहे. विश्वामध्ये पूर्ण व्यापक परिपूर्ण तुम्ही आहात. ऐका, तू साकार ना निराकार, तू विश्वनाथ विश्वंभर, तुझ्या स्वरूपाचा निर्धार न कळे साचार श्रुती शास्त्र. आणि तुम्ही विश्वंभर आहात, विश्वव्यापक आहात. संपूर्ण विश्वामध्ये, चर अचरामध्ये, जड जीवामध्ये, स्थूल सूक्ष्मामध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्ही आहात. प्रत्येक ठिकाणी तुमचा वास आहे. त्याच्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही कोंदलेले आहात. अशा पद्धतीने तुमचं स्वरूप आहे, कुणाच्याही लक्षामध्ये येत नाही. विश्वामध्ये व्यापक आहात, विश्वंभर आहात, विश्वाचे नाथ आहेत असं ब्रह्मदेव सांगतात. श्रुती म्हणती नेती नेती, शास्त्रे थोटावलीची ती, चारी वाचा मौनावती, तो रघुपती परमात्मा. ते तू आहे भगवंता, ज्याचं वर्णन श्रुतीने केलं, पण श्रुती सुद्धा जमल्या. जिथं मनाची मुरकुंडी वळली जाते, बुद्धी कुंठित झाली जाते, श्रुती शास्त्र वेद पुराण ह्याची मती सुद्धा थांबली जाते. अशा पद्धतीचे तुम्ही आहात आणि ते तू आहे, ज्याचं वर्णन जगतामध्ये कुणालाच करता येत नाही. असा तू परमात्मा आहे. ब्रह्मदेव सांगतात, नमो तुझ श्रीराम राया, तुझी आज्ञा श्री रघुवर्या, स्तुती वंदावया सामर्थ्य. आणि पुढे मग ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा म्हणले आहे बघा, तुमचं वर्णन करायला श्रुतीला जमत नाही, वेदाला जमत नाही, शास्त्राला जमत नाही, हजार मुखाच्या शेषाला जमत नाही. मी काय करणार आहे? म्हणून हे बघा, जसा येसी तैसिया, नमो तुझ श्रीराम राया. तुम्ही जसे आहात तसे, तुम्ही कसे बी असू द्या. अजून आतापर्यंत कुणालाच कळलं नाही राम असा आहे, कुणीच सांगितलं नाही ठामपणे. कारण तुम्ही कसे आहेत कुणालाच माहिती नाही. तुमच्या स्वरूपाचा अंत अजूनपर्यंत कुणालाच लागला नाही. म्हणून हे बघा, जैसा आहे सी तैसिया, त्या वर्णनाच्या भानगडीत पडायचंच नाही. जसा आहे तसा, नमो तुझ श्रीराम राया, जसे आहात तसे असू द्या. पण आता तुझे कृपे, तुमच्या कृपेमुळेच ही जी काय तुमची कथा आहे, तुमचं चरित्र आहे, चरित्रही तुमचेच आहे. आणि तुमच्या कृपेमुळं तुमचं चरित्र वर्णन करण्याचा त्या ठिकाणी बुद्धी सामर्थ्य मला द्यावं, मिळावं. ब्रह्मदेव बोलतो, तू अपार अनंत अवतार अवतरी तू
सेवक आहे, हनुमंत तुमचा दास आहे. ते हनुमंताचा प्रताप, त्याची ख्याती ऐका भगवंता. ब्रह्मदेव लिहितात, लंगोल्या पापती अवल्या लंके प्रति हनुमंत केले ते जे ख्याती ते तो रघुपती अवतारी. आणि लक्ष्मणजी वाचू लागले, रामचंद्र ऐकतात, लंगोनिया पंपती. हनुमंताने समुद्राचं उल्लंघन केलं. हनुमान लंकेमध्ये आले. लंकेमध्ये आल्यानंतर काय काय पराक्रम केला ते तू रघुपती अवधारी. ऐका ऐका रामा, त्याच हनुमंताचा पोवाडा आहे, हनुमंताचा प्रताप आहे. समुद्राचं उल्लंघन करून लंकेमध्ये आले. आल्यानंतर ना पुन्हा काय काय चरित्र केलं ऐका. तो अवतार श्री रामचंद्र तुझे अगम्य चरित्र तुझा रंग पाले खैरा हनुमान वंदर अगम्य. आणि तुम्ही अवतार आहात भगवंत, साक्षात भगवंतच आहे. पण तुमचं जे चरित्र आहे ते अगम्य आहे. कोणाच्याही लक्षामध्ये तुमचं चरित्र येणार नाही असं तुमचं चरित्र आहे, तुमची ख्याती आहे. आणि हनुमान तुमचाच दास आहे, तुमचाच सेवक आहे. त्याही हनुमंताचं चरित्र अतिशय अगम्य आहे, सहसा कोणाच्याही लक्षामध्ये येत नाही. ते हनुमंताचं चरित्र, त्याचा पोवाडा सांगतो ऐका. अगम्य हनुमंताची गती अगम्य हनुमंताची ख्याती अगम्य हनुमंताची कीर्ती ऐके रघुपती पुरुषार्थ. रामचंद्र ऐका, अगम्य हनुमंताची गती. आता हनुमंताच्या गतीचा जर विचार केला तर हनुमंत ज्या गतीने गेले ती गती कुणाला कळणार आहे का, कुणाच्या लक्षामध्ये येणार आहे का? पवन वेग, वायू वेग, वायूचा वेग आहे, गरुडाचा वेग आहे, हा सगळा मागे टाकून हनुमान गेले होते. मग अशी गती जे कोणाच्याच लक्षामध्ये येत नाही अशा आदर्श गतीने हनुमान गेले होते. हनुमंताची स्थिती कुणाच्याही लक्षामध्ये येत नाही, ती आतर्क्य आहे. हनुमंताची कीर्तीचं वर्णन सुद्धा कुणाला करता येणार नाही असं तुझे हनुमंताचं चरित्र आहे ऐका. समुद्र लंघन हनुमंत बळी महेंद्रगिरीचे पिला तळी सर्प दडपले पाताळी तोंडे ते काळी वासी. आणि लक्ष्मणजी वाचू लागले ब्रह्मपत्रामधली पुढची कथा. रामचंद्र ऐकतात, समुद्राचं उल्लंघन करण्यासाठी हनुमंत महेंद्र पर्वतावरती चढले. महेंद्र पर्वतावरती चढून उड्डाण करावं या आदेशाने त्या पर्वतावरती हनुमंतानं पाय ठेवला. आणि पर्वतावरती पाय ठेवल्याबरोबर पर्वत दाबला गेला जमिनीमध्ये. पर्वत पाताळापर्यंत गेला. पाताळामध्ये 50 लोक आहेत, साप आहेत. आणि त्या सापाच्या मस्तकावरती वजं पडलं. त्या पर्वताचं वजं पडल्यामुळे त्या सापाच्या मुखामधून विष बाहेर पडू लागलं. तोंडे त्या सापांची वासू लागली, तोंड उघडली गेली, त्याच्यामधून विषाचं ज्वाळ बाहेर निघालं. एवढी अवस्था निर्माण झाली. अंगवाताचनी झडले समुद्री खचले पर्वत कडे शिखरे उडाली पै पुढे देवी घुंगुरडे आकाशी. हनुमंत उड्डाण करत असताना उड्डाणाच्या आवेशामध्ये जे हनुमंताच्या अंगापासून निर्माण झालेलं वार आहे, त्या वाऱ्याच्या बळानं, वाऱ्याच्या प्रभावानं मोठमोठाली झाडं, पर्वताची शिखरं पालापाचोळ्यासारखी आकाशामध्ये उडू लागली. समुद्रामध्ये ढासळून पर्वताचे कडे पडू लागले. झाडं, मोठमोठाली असणारी झाडं सुद्धा पाण्यामध्ये पडू लागली. एवढ्या आकांत हनुमंताच्या अंगापासून निर्माण झालेल्या वाऱ्याचा झाला. मोठानं वाताचनी गगरे बसली मेघांची दातारे दिग्गज कापती धरारे राखळी काळ. आणि ज्यावेळेस उड्डाण करत होते हनुमंतराय, तो उड्डाणाचा काळ एवढा दुर्धर होता की मेघ आहेत त्या मेघांच्या कांठाळीत बसले, कडे काळाच्या अंगावरती शहारे आले. एवढी असणारी दुर्धर परिस्थिती फक्त उड्डाण करत असतानाच्या वेळेची होती.
असं लक्ष्मण जी वाचतात. उड्डाण काळीचा कलर वजमळले समुद्र जळ सत्य लोकी प्रजन काळ ध्रुव मंडळ ती मंदिरे. आणि उड्डाण काळ एवढा अतिशय प्रबळ होता. त्या हनुमंताच्या उड्डाणाच्या आवेशानं त्या उड्डाणापासून निर्माण झालेलं वारं, त्या वाऱ्यानं समुद्राचं पाणी उचंबळलं आणि उचंबळून कुठं गेलं? सत्य लोक ठाकून गेला. सत्य लोक कुठं आहे? सत्य लोकांमध्ये वरती 21 लोक आहेत आणि त्या 21 लोकांमध्ये जे सत्य लोक आहे त्या सत्य लोकांपर्यंत समुद्राचं पाणी गेलं. एवढा प्रभाव हनुमंताच्या उड्डाणाचा काळ धुरंधर मोठा उमा धोमली निळकंठ रमाता पटिवई कुंडा बळे संकटी संरक्षी. उड्डाण काळ अतिशय एवढा दुर्धर होता. एवढा दुर्धर होता. महादेव पार्वती कैलास पर्वतावर बसलेली असताना पार्वतीला भीती वाटली. काय पृथ्वी तलावरती चालतंय? एवढा प्रलय निर्माण कसा झाला? पार्वती घाबरल्या. पार्वतीनं महादेवाला मिठी मारली. भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीला थापटून सावध केलं. लक्ष्मीने सांगितलं भगवंताला उठा. कवर झोपामध्ये काय चाललंय पृथ्वी तलावरती जरा लक्ष द्या म्हणले. तुम्हीच निर्माण केले बघायचं. उड्डाण काळी कपी धुरंधर दाखती खेचर सिद्ध गंधर्व विद्याधर नर किन्नर कापती. आणि एवढा प्रचंड उड्डाणाचा काळ आहे. दुर्धर आहे. अतिशय मोठा आहे. त्या उड्डाणाच्या काळामध्ये जी काही असणारी झाडं, पशु पक्षी, चर आचर, पाण्यामध्ये जलचर सगळंच आकांत निर्माण झाला. ऐका जैसा श्रीरामाचा बांध तैसे सगळ्यात उठाण कपिस आले पैसपुराला धुरंधर कोण आवरी. आणि जशा पद्धतीने रामचंद्राचा बाण जावा त्या पद्धतीने हनुमंताचं उड्डाण आहे. आणि अशा वेगाने जर हनुमान निघाला तर हनुमंताला अडवायला कोण येणार आहे? बरं, कोणाचं ताकद आहे हनुमंताला थांब म्हणण्याची? हनुमंताला आवरण्यासाठी कोण येणार आहे? कोणी जरी आलं, जसा रामाचा बाण सुसाट जातो, वाऱ्याच्या वेगाने जातो, त्या पद्धतीचं हनुमानाचं उड्डाण लंकेत निघालं. हनुमान जाता उल्लंघून पर्वतासी आले भक्ताचे पाद स्पर्शन भाग्यपूर्ण मीन पवेची. आणि अशा प्रकारे असणारा पर्वत वाढत होता महाराज. आणि पर्वत वाढत असताना हनुमानजी त्याच्यापेक्षा 5 पटीने जास्त होत होते. मग हनुमंत असणारा पर्वताला रोदन आलं, रडू आलं. या असणाऱ्या हरिभक्ताचं पादस्पर्श दर्शन मला होणार नाही अशा प्रकारचा विचार पर्वत करू लागला. पर्वताचीच प्रेम बोली तव हनुमंतासी कृपाली वा महाराज वा. मस्तकी ठेविता अंगोळी गेली पाताळी बैसला. अशा प्रकारचा विचार हनुमंताने ओळखला गेला. बुद्धिमंता वरिष्ठ. हनुमानजी कसे आहेत? बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ आहेत महाराज. अशा प्रकारचा असणारे तेज बुद्धी हनुमंतरायाचे आहे. पर्वताचा मनोगत ओळखला गेला. माझा दर्शन घेण्यासाठी हा पर्वत वाढू लागलेला आहे अशा प्रकारचा विचार केला गेला. हनुमंताने त्या पर्वताला अंगठा लावला महाराज. अंगठा लावल्याबरोबर पर्वत खाली गेला. पुढे निघाले म्हणतात आंघोळीसाठी गेला पाताळी कपी वैसता रांगोळी सुरा आणि पिटली टाळी या तुरबळी तो हनुमंत. आणि असणाऱ्या एका फक्त असणाऱ्या बोटासाठी फक्त महाराज तो असणारा पाताळाला गेला. अशा प्रकारचा हनुमंतरायाचं या ठिकाणी वर्णन सांगू लागले. आणि सुरासुर लोकांनी त्या ठिकाणी असणारे टाळी वाजवली म्हणून सांगू लागले. राक्षसी दारुण छाया ग्रहणे ग्रासी पूर्ण तिचे करुणी विदारण केले उड्डाण हनुमंते. राक्षस सिंहिका नावाची राक्षस आली. तिसरे सिंहिका नावाचे असणारे राक्षस नाही महाराज. आता काय झालं? तिसरा रिश्ता सांगितलं गेलाय. पहिलं ते असणारे सुरसा आली. त्याच्यानंतर असणारा हा पर्वत आला गेला. आणि त्याच्यानंतर सिंहिका नावाची राक्षसी आहे ती त्या ठिकाणी म्हणून सांगू लागले. जीवे मारुणी सिंहिका उड्डाण करिता ती तवका मागे सांडून या लंका पुढे लंकेशी पावला. आणि सिंहिकाला दिवे मारले गेले महाराज. तिथून असणारा उड्डाण केलं लंका मागे राहिली. पुढे लंकेच्या ठिकाणी उड्डाण केलं. तिथे गेल्यानंतर पुढची कथा सांगू लागले. ते क्रौंच निशाचरी हनुमान तीस दिवे मारी
14 सहस्र निशाचरी घातल्या सागरी पुच्छागरी. आणि तिथे उड्डाण गेलं महाराज. तिथे उड्डाण गेलं, पडलंकेला उड्डाण गेलं आणि गेल्यानंतर तिथंही युद्ध चालू झालं. अनेक राक्षसी त्या ठिकाणी मारल्या गेल्या, काही शेपटाला बांधल्या गेल्या, समुद्रामध्ये फेकून दिल्या म्हणतात. ते दोन्ही आला लंक्यात सीता श्रुतीच्या कार्यार्थ घरे शोधली समस्त साक्षेपयुक्त वानरी. आणि तिथून महाराज लंकेमध्ये हनुमंतराय आले गेले. आल्यानंतर महाराज सीता शुद्धी चालू केली, सीतेचा शोध घ्यायला सुरुवात केली. महाराज घरे मंदिरे सगळ्या असताना त्या ठिकाणी शोधायला सुरुवात केली म्हणतात. वया सीता शुद्ध्यर्थ कलह लाविला नगरात सभा नागविली समस्त हळहळती नागवे. आणि अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी सीतेचा शोध घेण्यासाठी कलह त्या ठिकाणी मांडला गेला. नवे नवे असणारे त्या ठिकाणी सभा जी आहे सभासला नागवली गेली. अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी हनुमंतराय करुणाले म्हणतात. अनेक दीपिका लक्षांतरी वानरे विधविल्या पुछे करी रावणासी टोले दिले सिरी सभांदारी नागवली. आणि त्या सभेमध्ये काय होतं महाराज असणाऱ्या दिवे लावलेले होते. एका झपाट्यामध्ये असणाऱ्या शेपटाच्या झपाट्यामध्ये असणारा ते दिवे विझवले गेले. विझवल्याबरोबर असणाऱ्या हनुमंताने शिफ्टीनं त्या ठिकाणी टोले असणाऱ्या रावणाला दिले गेले. अशा प्रकारे सांगू लागले. प्रधान वर्ग थोर थोरी घेतली घरोघर धांडोळी वानरी इंद्रजिताच्या निज मंदिरी झाली परिती ऐका. आणि अशा प्रकारे सगळीकडे शोध घेतला महाराज. प्रधानाची असणारे प्रत्येकाची घर त्या ठिकाणी शोध घेतला गेला. आता असणारे इंद्रजिताचं असणारे त्या ठिकाणी महाल आहे, त्याची असणारा रूम आहे, त्याच्यामध्ये असणारे हनुमंत आले गेले. आणि तिथं आल्यानंतर काय असणारे चुकबल झाली त्याच्याबद्दल सांगू लागले म्हणतात. कोणी सुलोचना नारी हेची होय म्हणे सीता सुंदरी अनुसरली रावणा पुत्री दोघाचे मारिन मी अक्का. आणि असणाऱ्या त्या सुलोचनाला पाहिल्याबरोबर इंद्रजिताची पत्नी महाराज आणि तिला पाहिल्याबरोबर हनुमंताला वाटलं की ही सीता. असं वाटतंय की असणारी ती अनुसरली की काय, विसरली की काय नावाला अशा प्रकारे वाटलं गेलं. आता मारतो अशा प्रकारचे विचार हनुमंतराय करू लागले. तव सुलोचना वदे कथा रावणे चोरून आणली सीता तीस सोडवावे इंद्रजिता येरी कुळघाता करील की. येरी कुळघाता करील की. हनुमंताने विचार केला गेला. त्याला वाटलं खरंच असणार त्या ठिकाणी ही सीताची काय असं वाटलं गेलं. आणि असं वाटल्याबरोबर त्या ठिकाणी सांगू लागले. सुलोचना बोलू लागली, स्वामी इंद्रजिता म्हटले असणारी रावणाने सीता चोरून त्या ठिकाणी आणलेली आहे आणि ती सीता रामाला परत करावी, नाहीतर आपला कुळघात झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा विचार मांडला गेला. मग हनुमंताला कळाला म्हणतात. इंद्रजित म्हणे ऐका आता सोडी म्हणू तू जाती सीता रावण करू धावे घाता सुग्रता सांडोणी. वरची घ्या, वरची हुकल्यामुळेच खालची. तव सुलोचना मध्ये कथा रावणाने चोरून आणली सीता तीस सोडवावे इंद्रजिता येरी कुळघात करील. इंद्रजित म्हणे ऐका आता सोडी म्हणू जाता सीता रावण करू धावे घाता सुग्रता सांडोणी. आणि अशा प्रकारे सांगितलं गेलं. पुन्हा सुलोचना सांगू लागली की सीतेला त्या ठिकाणी सोडवावं, रामाची सीता रामाला द्यावी अशा प्रकारे सांगितलं गेलं. मी जर म्हटला इंद्रिय बोलू लागला की मी जर असणारी सीता त्या ठिकाणी सोडवायला गेलो तर रावण माझा घात केल्याचे राहणार नाही. अशा प्रकारचा विचार सांगू लागले. रावणा सीता सन्निपात बुद्धी सांगता करील घात आपण नवदावी मात कुळक्षयार्थ ती सीता. आणि अशा प्रकारे आता सांगितलं गेलं की रावणाला सन्निपात होतंय म्हणते. सांगितलं की लगेच चिडतंय ती, त्याला राग येत आहे म्हणे. मग त्याला सांगायचं नाही, कुळघात केलेला असेल काही सुद्धा बोलायचं नाही, आपण गप्प राहायचा. अशा प्रकारचा विचार दोघांचा सांगू लागले. इंद्रजित सांगता सुलोचना ही नव्हे सीता पुन पावली हनुमंता होय निघता ते थोडी. या दोघांचा संवाद महाराज हनुमंतराने ऐकला गेला. आणि मग पुनगात कळाली की म्हणले ही सीता नव ही असणारी त्या ठिकाणी रावणाची सुनबाई आहे. मग त्या ठिकाणी निघाले आणि पुढे शोध करण्यासाठी निघाले म्हणतात. वेगे उडोनी मारुती गेला कुंभकर्ण ग्रहाप्रती घोर गर्जे त्रिजगती श्वासावरती गजमैसी. आता असणारा उड्डाण महाराज हनुमंतराने केलं. हनुमंतराने उड्डाण केलं. कुठं आला महाराज?
कुंभकर्णाच्या घरामध्ये आला म्हणतात. तिथं आल्यानंतर तिथं सगळा आभाळ जसं गरजत तसे असणारे घोरण्याचा आवाज येऊ लागला आणि श्वासामध्ये त्याच्या असणाऱ्या काय काय अडकलं सांगू लागले. नाशिकेच्या केशांतरी ओरडती गुंतली करी वा वा. मातले हाती घेती झुंजारी समाधारी जाती सिंह. आणि काय सांगितलं गेलं महाराज त्या ठिकाणी सांगू लागले की असणारा जेव्हा भरत असताना जो श्वास बाहेर येत होता आता त्याच्याबरोबर असणारे अनेक प्राणी आतमध्ये अडकलेले ते बाहेर जायचे आणि बाहेरचे असणारे मोठमोठे असणारे म्हशी असू द्या अनेक असणारे सिंह असू द्या काही असल्या त्या ठिकाणी श्वासामध्ये आतमध्ये येत होते. अशा प्रकारे त्या ठिकाणी श्वासोच्छ्वास चालू होता. सांगू लागले प्रबळ देखो कुंभकर्णार्थ हनुमान म्हणे जीवात याचा पाहूया पुरुषार्थ प्रथम युद्धार्थ मी करीन. आणि मग असणारा त्या कुंभकर्णाला पाहिलं गेलं. हनुमंतराय विचार करतात की असणारा याचा पुरुषार्थ याच्याकडे एवढं मोठं दिसतंय पण ताकद नेमकी किती आहे पहिले युद्ध याच्या बरोबरच करावं लागेल. अशा प्रकारे हनुमंतराय बोलू लागले. नाही दातवन पाणी विखंडल्या दंत श्रेणी मुकी उतली पोहानी कंटाळून कपी गेला. काय सांगायचं मला तिथली कथा त्याला काय दाबदासाला बरस होतं का काय होतं काय नाही नुसतं जपल्याला जाताच्या घाण येत होती वासित होता आणि ती दुर्गंध येत होती. त्यामुळे हनुमंतराय म्हणले इथे काय आपला उपयोग नाही चला मुले येतो तिथून सवाय निघाले म्हणतात. पुढं विभीषणाच्या मंदिरी शोधू जाता सीता सुंदरी कीर्तनाच्या निज गजरी सुखवांदरी उलटले. आणि मग महाराज तिथून असणाऱ्या त्या झोपेच्या गावातून तो निघाला कुंभकर्णाच्या. तिथून निघाल्यानंतर असणारा विभीषणाच्या घरी आला गेला आणि विभीषणाच्या घरामध्ये आल्यानंतर महाराज तिथं काय आहे कीर्तन आहे गजर आहे आणि अशा प्रकारचं भजन आहे. हे सगळं सुंदर अशा प्रकारचं महाराज ऐकलं गेलं. ऐकल्यानंतर मला समाधान वाटलं म्हणतात. कालचंद कीर्तन नृत्य ऐकता श्रीरामचरित्र हनुमान स्वानंद डुलत रंगी नाचत गुप्तत्वे. गुप्तत्वे रंगी नाचत गुप्तत्वे त्या ठिकाणी आला होता. गुप्तपणे असणाऱ्या मंत्राच्या असणाऱ्या लंकेमध्ये फिरत होते कुणालाही न दिसणारे अशा प्रकारचे असणारं रूप त्याने घेतलं होतं आणि सगळं आनंदे छंदे आपल्या आनंदे नाचत असे अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं भजन आहे कीर्तन आहे पोते आहे. अशा प्रकारचं विभीषणाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. हे हनुमंतराला आवडलं गेलं मनामध्ये डोलू लागले म्हणतात. लंका घेतली रघुपती विभीषण लंकाधिपती करणे निश्चय हनुमंती निश्चितार्थी निश्चय. त्यावेळेस निश्चितार्थ निश्चय केला होता. खरोखर निश्चय त्या ठिकाणी हनुमंतराने केला होता की असणारे लंका जिंकल्यानंतर या विभीषणाला तिथला राजा करायचा अशा प्रकारचा विचार हनुमंतराने त्याच वेळेस त्या ठिकाणी मांडला गेला. सांगतात परम पावनी विश्रांती रावण ग्रही सीता सुचरती शोधावया मारुती शीघ्रगती निघाला. आणि अशा प्रकारचा असणारा इच्छे त्या ठिकाणी केला गेला आणि तिथून सीतेचा शोध घेण्यासाठी महाराज पुन्हा असणाऱ्या हनुमंतराच्या उड्डाण निघाला म्हणतात. रावणाच्या भवन भुवनी कशीने पाहिले शोधुनी लंकेशाच्या निद्रातानी सीता शोधनी करू आला. आणि अशा प्रकारे फिरत 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 महाराज हनुमंतराय निघाले. आता कुठं आले जिथं असणारं रावणाचं असणारं शयन घर होतं झोपण्याचं स्थान त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी असणारा हनुमंतराय आले म्हणतात. रावणा सहित शेजेवरी हनुमान देखे मंदोदरी हेची मानुनी सीता सुंदरी अभ्यंतरी शोभला. त्यावेळेस महाराज काय व्हॉट्सअप नव्हतं काय नव्हतं फेसबुक नव्हतं फोटो तरी कसा कळायचा बरोबर आहे का हनुमंताचं बरोबर आहे विचार मानणं या ठिकाणी सांगितलं गेलं. एखाद्या वेळेस आपण बघितलं असतं किंवा लग्नाला गेलो असतो तरी कळाला असतो ही सीता आहे. मग काय नेमकं ही सीता असावी सुंदर असतात त्या ठिकाणी दिसलं की त्याला वाटायचं ही सीता आहे काय मागाची सुलोचनाला चुकलं. आता हिथं आलं महाराज तिथं मंदोदरीला पाहिलं रावणाबरोबर तिथं पहिल्याबरोबर त्याला वाटलं ही सीता आहे का असं वाटलं गेलं. पुढे विचार सांग बरं. मी काय करू नाटक सांगू श्री रघुनाथा रावणाची अनुसरणी सीता दोघांच्या घाता मी करीन. काय करू मी आता हनुमंतराय विचार करू लागले आता काय करावं ही असणारी सीता रावणाशी अनुसरली की काय अशा प्रकारचा विचार हनुमंतरायाच्या मनामध्ये येऊ लागला. महाराज करा दात खाक दाडा वडीला पुच्छाचा आकडा वहीचा करावया आणि तोडा हनुमान गाळा शोभला. राग हनुमंताला कर दात ठेवू लागला महाराज. आता मला या दोघांचाही घात केल्याशिवाय राहणार नाही
अशा प्रकारचा विचार मंदोदरीला सीता समजून हनुमंतराय करू लागले. नाही जिरे रावणा ते सीतेचे करावे ते पुढून यावा महाते नेही न भेटी ते श्रीरामा. आता काय करू म्हणजे असं वाटतंय की म्हणले कंस खुडण्यासारखी दोघांची मुलगी खुडावी, डाव्या हाताने खुडावी म्हणून नका ना, आणि रामाला भेटीसाठी घेऊन जावे अशा प्रकारचा विचार करू लागले. ना तरी बांधोनी पुच्छासी दोन्ही नेही श्रीरामापाशी श्रीराम दंडील दोघांची अधर्माची देखोनी. नाहीतर म्हणले बाकीचं सगळं सोडून द्यावं आणि असणारी ही दोघंही शेपटीमध्ये बांधावी, रामाच्या पुढे न्यावी, राम काय करील ती करील अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करतात. ऐसे चिंतिता हनुमंता मंदोदरी लंका नाथा स्वयं सांगे स्वप्नावस्था दुःख वार्ताचे दुःख. असो हनुमंतरायाचा विचार अशा प्रकारचे या ठिकाणी आहे. आता या दोघांचा संवाद भारत चालू झाला. कुणाचा? असणाऱ्या रावणाचा आणि मंदोदरीचा संवाद चालू झाला. आता संवाद असणारे मंदोदरी सांगू लागले त्या ठिकाणी की मला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये काय झालं म्हणून सांगतात. आताची देखील म्या स्वप्नी सीता ठेवली अशोकवनी तिच्या कैवराला गोणी आला चोगोनी महारुद्र. आताच मी स्वप्न बघितलं म्हणले मंदोदरी बोलू लागले. आताच मी स्वप्न या ठिकाणी पाहिलं आहे म्हणले की सीता आपण अशोकवनाच्या ठिकाणी तुम्ही ठेवलेली आहे. तिच्या कैवारार्थ असणारा एक रुद्र अवतार त्या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारचं स्वप्न असणारे मंदोदरी सांगू लागले. मला रौंच्या प्रिय भगिनी तुम्हासी तिला मारून पुढे लंकेसी सवेचा आला तो लंकेसी सीता शुद्धीची साधा वया. महान पतिव्रत आहे मंदोदरी, महान पतिव्रत आहे. हे घडलेलं महाराज त्याला स्वप्नामध्ये लगेच कळालं. आताच क्रौंच नावाची असणारी तुमची बहीण आहे ती त्या ठिकाणी पडलंकेच्या ठिकाणी होते. तिलाही मारून हाकणारा तो रुद्र अवतार आता लंकेमध्ये आलेला आहे. अशा प्रकारचा कथा भाग मंदोदरी रावणाला सांगू लागले. माझे तुम्हासी विज्ञापन समोर ऐका माझे स्वप्न सीता दक्षिणे अशोकवन दूत धावून तेथे गेला. आणि मग अशा प्रकारे सांगितलं गेलं की माझं असणारं स्वप्न आहे, मी तुम्हाला खरं सांगते. आणि अशा प्रकारे सांगितल्याबरोबर धावत धावत महाराज आता त्या ठिकाणी रावण त्या ठिकाणी गेला. सांगू लागले. ये होणी सीता तेने भेटी अशोकवनाचे उत्पाटी स्वप्न देखील म्या दृष्टी राक्षस कोटी मारिले. आणि मी स्वप्न पाहिलं की आता त्या ठिकाणी आला महाराज धावत धावत कुठे गेलं? अशोकवनाच्या ठिकाणी गेलं. आणि तिथे गेल्यानंतर अनेक राक्षस कोटी राक्षस मारून असणारा कैवार सीतेचा घेऊन आलेला आहे. अशा प्रकारचा अवतार मी पाहिला गेला. मंदोदरी बोलू लागले. 14 सहस्र वनकर 80 सहस्र किंकर जम्बुमाळी प्रधान पुत्र अखिया कुमार मारिला. अखिया कुमार मारला गेला. 14 सहस्र किन्नर मारले गेले. 14 सहस्र मध्ये 14,000 अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी वनकर अनेक मारले गेले. ही स्वप्न मी पाहिला. मंदोदरी सांगू लागले. अखया पटीला शिळे त्याचा कैवारी सौंदळी इंद्रजित गांधोणी महाबळी लंका होळी त्याने केली. आणि अखियाला मारलं म्हणून त्याचा कैवार घेण्यासाठी इंद्रजित गेला. इंद्रजित गेल्यानंतर इंद्रजिताला गांजलं गेलं महाराज. त्याला असणारा सगळं नागडं उड्या केला. अशा प्रकारची अवस्था केली म्हणून सांगू लागली. ऐसे देखो निकंदन जागी झाले गज बजून शिवस्मरण सुद्धाच म्हणा केले शयन वामभागी. केले शयन वामभागी. मंदोदरी सांगू लागले. अशा प्रकारचं स्वप्न मला पडलं म्हणून दचकून उठल्याबरोबर असणारा शंकराचं भगवान शंकराचं असणारं शिवदर्शन केलं गेलं. नामस्मरण केलं, आचमन केलं गेलं. आणि आता सावध होऊन डाव्या अंगावरती मी झोपलेले आहे. अशा प्रकारे मंदोदरी सांगू लागले. मला देखील दुर्धर स्वप्न श्री सागर बुजून लंके आले वानर सैन्य राक्षस दळण करीत. झोपल्यानंतर स्वप्न पडलं होतं. उठले दचकून उठले. पुन्हा शिवस्मरण केलं. पुन्हा आचमन केलं गेलं. थोडस पाणी पेले आणि मग डाव्या अंगावरती झोपले. आणि डाव्या अंगावरती झोपल्यानंतर पुन्हा अजून मला स्वप्न पडलं. मंदोदरी सांगू लागले. काय झालं की असणारा समुद्रावरती पूल बांधला गेला. आणि पूल बांधून तिथं असणारा अनेक असणारे वानर त्या ठिकाणी आलेले आहेत. अशा प्रकारचं स्वप्न पाहिले म्हणते. रामे मारिला कुंभकर्ण लक्ष्मणे
दिला इंद्रजित आपण तुम्हावरी ओकटे स्वप्न संपूर्ण देखिले. तुम्हावरी ओकटे स्वप्न, वाईट स्वप्न मी अशा प्रकारचं मी आता पाहिलेलं आहे. मंदोदरी सांगते ते आले फुलं वाजून त्या ठिकाणी आले गेले आणि नंतर कुंभकर्ण मारला गेला आणि असणारा इंद्र मारला गेला आणि तुमच्यावरती ही तीच पाळी आली. अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी मंदोदरी सांगू लागले. दाही तिरे भूमीवरी लोळते श्रीराम बाणधारी सांगता भुरळी मंदोदरी शंकरी पती शोके. आणि असणारी तुमची 10 शिरा असणारी पृथ्वीवरती असणार त्या ठिकाणी जमिनीवरती लोळतात ही माझ्या डोळ्यानं स्वप्नामध्ये पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे महाराज त्या स्वप्नामध्ये पुन्हा ते असणारे मोठमोठ्याने रडू लागली असणार त्या ठिकाणी आक्रोश करू लागली. असं वाटलं की तिला खरंच घडलं सगळं असं असणार त्या ठिकाणी वाटलं गेला. मग तिला असणारा सावध रावण करू लागले म्हणतात रावणा सन्मुख बैसून म्हणे चुड्यासी पडले खान पुढती करिता शंकर पूर्ण धरी रावण धावणी. आणि मग अशा प्रकारे असणारा रावणाच्या समोर बसले महाराज. तिथून असणारे बॉम्ब ठोकू लागले, रडू लागले, मोठे मोठ्याने आक्रोश करू लागले. महाराज असणार त्या ठिकाणी बांगड्या फुटू लागल्या, चुड्या फुटू लागल्या. अशा प्रकारची अवस्था झाली गेली. रावण पुढे गेला, ऐ म्हणे सावध हो, म्हणे काय झालं तुला. अशा प्रकारे रावण बोलू लागला म्हणतात रावण म्हणे मदजिता तू का खेद करी शिवरथा शिर न देखे तुमच्या माता मिथ्या वार्ता देण्याची. आणि अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी विचार करू लागले. म्हणजे काय झाले मंदोदरी रावण बोलू लागला. काय झालं म्हणजे एवढ्या मोठ्या लढाई काय झालं, एवढ्या मोठ्या आक्रोश करायला काय झालं. अशा प्रकारे सांगितल्याबरोबर मंदोदरी म्हणते तुमच्या असणारा धडावर मी शिरच बघितलं नाही म्हणून मला आठवला रोड आलं. अशा प्रकारे बोलू लागले. रावणे पोटासी धरून प्रियसी करी समाधान म्हणे मिथ्या नव्हे स्वप्न आले विज्ञानी वार. आणि मला सांगितलं गेलं बघा मंदोदरीला जवळ घेतलं गेलं, सांगितलं म्हणजे सावध हो म्हणले. काय झोपीत म्हणजे असं स्वप्न पडलंय तुला. त्यावेळेस सांगितलं गेलं मंदोदरी सांगते खोटं नाही स्वामी म्हणले हे खरं घडणार आहे. ती स्वप्न मला पडलंय. अशा प्रकारे असणारे मंदोदरी बोलू लागले. जनी ठेवून या माथा मंदोदरी म्हणे लंका नाथा अशोकवनी ठेविता सीता कुळाच्या घाताती करील. पाया पडत्या म्हणले तुमच्या मंदोदरी बोलू लागले. तुमच्या पाया पडत्या म्हणले अशोक वनामध्ये जी सीता ठेवलेली आहे ती आपला कुळघात केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे मंदोदरी रावणाला बोलू लागले. मला मोये अर्पुनिया सीता चरण रिघावे श्री रघुनाथा निवारी जन्म मरण कथा खेता सुखरूप. सुखरूप आपल्याला जर लंका ठेवायची असेल, सुखरूप लंकेमध्ये नांदायचं असेल, आपला सुखरूप मोक्ष मिळवायचा असेल तर असणारी सीता रामप्रभूला स्वतः जाऊन त्या ठिकाणी अर्पण करावी आणि शरण जावं आणि आपला असणारा कुळघात वाचवावा. अशा प्रकारचा विचार मंदोदरी रावणाला सांगू लागले. श्रीरामा झाली अनन्य शरण कदा बाधेना जन्म मरण रावणा पावती कृत कल्याण सत्य भाषण हे माझे. सत्य भाषण हे माझं खरं आहे. नका माझं असणारं हे खरं आहे म्हटले. तुम्ही जावा सीता रामप्रभूला त्या ठिकाणी अर्पण करा आणि त्यांना शरण जावा आणि आपल्याला मुक्ती मार्ग मोकळा करा. अशा प्रकारे असणारे मंदोदरी सांगू लागले. माझे न करशील वचन तेव्हा इंद्रजित कुंभकर्ण पाचारुनी दोघे जण रामार्पण करी सीता. माझा विचार तर असं वाटतंय की कुंभकर्णाला बोलवावं, इंद्रजिताला बोलवावं, तुम्ही दोघा तिघांनी मिळून असणारी सीता रामप्रभूला अर्पण करावी. चांगले विचार त्या ठिकाणी म्हणता गेलं असं मला वाटतंय. मंदोदरी बोलू लागले. रावणाही कुळार्था रामार्पण करी सीता आईचे रावण ऐकता उद्वेगता पावला तो. असाच विचार सांगितला मंदोदरीनं रावणाला की आता सीता राम अर्पण करावी. असं ऐकल्याबरोबर महाराज असा राग रावणाला आला गेला. रागाच्या भरामध्ये काय बोलू लागला नंतर मंदोदरीचे वचन सर्वस्व मानी कुंभकर्ण इंद्रजित वचनाधीन रामार्पण करतील सीता. रावण सांगे मंदोदरीशी निवळावया स्वप्न विघ्नाशी आधी पूजू सदाशिवासी उपचाराशी तू आणि म्हणले आता काय वेळ म्हणले तुझ्या सांगितलं गेलं की मागचे म्हणजे माझं वचन तुमचा शब्द राखण्यासाठी काय म्हणजे कुंभकर्ण जाईल, इंद्रजित जाईल, सगळं होईल म्हणले. मला त्या मागे विचार करू लागले. परंतु म्हणले यांचं काय करणं आहे. अशा प्रकारचा विचार केला गेला आणि असणारा रावण म्हटला
आता म्हणजे तुला सावध करू म्हटले, सावध करण्यासाठी महाराज थोडस पाणी आणू आणि मग शिवस्मरण करू अशा प्रकारे सांगितल्यानंतर पुढे सांगू लागले. कारी गोनी जांगणा विश्वासी राक्षसी दुर्मना रावण धाड्या जोगवना सीतेच्या यत्न करावया. रावण सांगे मंदोदरीसी निवारावया स्वप्न विघ्नासी आदि पूजावे सदाशिवासी उपचारासी तुवा नावे. कारी गोनी रांगणा विश्वासी राक्षसी दुर्मना रावण धाड्या शोभवना सीतेच्या यज्ञा करावया. इंद्रजीचा तुवा कुंभकर्ण मंदोदरीचा विभीषण याचे बोले चितापन सर्वता झालं सोडावी. आणि सगळ्याचा विचार मांडावा, सगळ्याचा विचार मांडावा, सगळ्याचा विचार मांडून नंतर असणारी सीता अर्पण करावी अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी मांडू लागले म्हणतात. अशोकवना निघे राक्षसी हनुमान लागला तिच्या मागेसी श्रीरामे कृपा केली कैसी सीताने भेटेल. आणि मग असा विचार त्या ठिकाणी मांडला गेला. मग एक राक्षसी महाराज आली, राक्षसीला अशोकवनाच्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि पाठवण्यात आल्यानंतर मग हनुमंताला वाटलं बरं झालं, म्हटलं आपली वाट मोकळी झाली, यांची चलो ते पुढे पुढे आणि असा विचार केला. आणि ती राक्षसी होती महाराज अशोकवनाच्या ठिकाणी निघालेली, तिच्या माग हनुमंतराय निघाले म्हणतात. देखली या दृष्टी हनुमान घेऊन सके भेटी राक्षसी रक्षण कोट्यान कोटी रक्षस कोटी राहे गुप्त. अशोकवनाच्या ठिकाणी हनुमंतराय आले गेले. आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी आल्यावर सीतेला पाहिलं पण सहजासहजी भेट घेता येत नव्हती. कोट्यान कोटी राक्षसी त्या ठिकाणी होत्या. आता पाहिलं गुप्तत्वे आकारा झाडावरती चढून बसला म्हणून सांगू लागले. एकांती भेटावया सीतेसी हनुमान गुप्त वृक्षवासी सीते सीतेची स्थिती कैची वृक्षवल्लीची रामस्मरण. आणि अशा प्रकारे आता एकांत निवांत झाल्यानंतर म्हणजे थोडा गडबड गोंधळ कमी झाल्यानंतर निवांत भेट घेऊ अशा प्रकारचा विचार हनुमंतराने केला महाराज. आणि ज्या वृक्षा असणाऱ्या त्या झाडावरती एका जाऊन बसला आणि बसल्यानंतर महाराज तिथं बसल्यानंतर असा त्याला हनुमंतराला जाणवलं गेलं की हे झाड सुद्धा राम राम म्हणते, नामस्मरण करते महाराज. आज त्या ठिकाणी दगड पाषाण तेथील तृण पाषाण देवदान अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झाली. हनुमंतरायचं करू लागले. अशोकवनीचे पाषाण गुणमलता पक्षीतून अभिकरिता ती श्रीराम स्मरण प्रभाव पूर्ण सीतेचा. लंकेच्या ठिकाणी महाराज अशा प्रकारची अवस्था सीता ज्या ठिकाणी होती जिथं भक्त असतात, राम भक्त खरोखर असतात त्या ठिकाणी. आणि तिथं ते तृण काडी पाषाण वृक्ष सगळे महाराज राम 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 अशा प्रकारची अवस्था असणाऱ्या सीतेची रामभक्ताची सांगितली गेली. आणि इथं महाराज सहज माणसं सुद्धा म्हणू शकत नाही. राम राम सहज माणसं, कारण का त्या भक्ताची तेवढी ताकद असावी लागते की तेवढी ताकद असावी लागते. खांब असणार त्या ठिकाणी नवा हक्क असणारा या ठिकाणी परिसर असणारा त्या ठिकाणचा नामस्मरण करावा अशा प्रकारची ताकद सुद्धा निर्माण व्हावी लागती. तेवढी ऊर्जा निर्माण व्हावी लागती. तेवढी ऊर्जा शेतीच्या ठिकाणी होती महाराज. म्हणून आता तिथं झाड वृक्ष सांगितलं गेलं, पाषाण आणि असणाऱ्या काळी कसपटा सुद्धा त्या ठिकाणी असणारे माती सुद्धा असणारे राम राम म्हणत होती. अशा प्रकारचं वातावरण निर्मिती त्या ठिकाणी तयार झाली म्हणून सांगू लागले. जागृती स्वप्ने सूर्य सुषुप्ती हनुमान शोधिता सीता सती मी तू पण नाही परती सहज स्थिती शोधितो. आणि सहज स्थिती शोधितो महाराज. जागृती सुसुप्ती स्वप्नी सगळ्या असणाऱ्या अवस्था पडल्या गेला आणि तिथून सहजासहजी असणारा त्या ठिकाणी स्थितीचा शोध मिळाला गेला. अशा प्रकारची अवस्था सांगू लागली. वै सोनी सीता स्वरूप स्थिती ऐकून हनुमंत शोधक शक्ती सुखावून श्री रघुपती नयनात्रवती स्वानंद बिंदू. अशा प्रकारचा असणारा सहजासहजी एखादा असणारा सहजासहजी एखादी वस्तू मिळावी आणि मिळाल्यानंतर अवघड असणारी वस्तू सहजासहजी मिळाल्यानंतर माणसाला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद हनुमंताला त्या ठिकाणी झाला गेला. आणि झाल्यानंतर महाराज आनंदाचे अश्रू असणाऱ्या डोळ्यातून येऊ लागले. अशा प्रकारची अवस्था सांगू लागले. वरी सोनी सीता स्वरूप स्थिती ऐकून हनुमंत शोधक शक्ती सुखावून श्री रघुपती नयनात्रवती स्वानंद बिंदू.
तिकडे पत्र वाचून दाखवले तिकडे कथा एवढी असं आहे बरं. नव्हे ती नैना सृजीवन पूर्णानंदी अभिषिंचन हनुमंता ती रघुनंदन संतोषोनी करितासे. आता मला जी पत्र वाचते ही काय ग्रंथकर्त्यांनी सांगणारा ऐकणारा चिमटा घेतलेला असतो मधीच किती सागर आहे नुसतं बळतंय. त्यामुळे अशा प्रकारे सांगितलं गेलंय की लक्ष्मणजीकडे पत्र वाचतात आणि वाचल्यामुळे काय झालं महाराज असणार रामप्रभूच्या डोळ्यातून आसरी आली. आता हनुमंत असणाऱ्या सीतेची आणि हनुमंतरायाची भेट होणार आहे. तिथं आल्यानंतर आता खरोखर असणार त्या ठिकाणी भेट होणार आहे की असं रामप्रभूला त्या ठिकाणी वाटलं गेलं म्हणून डोळ्यातून आसरू रामप्रभूच्या येऊ लागले. अशा प्रकारचा विसिंचन त्या ठिकाणी झालं गेलं. पुढे सांगू धन्य सीतेचे मनोगत नित्य श्रीरामी अनुरक्त धन्य हनुमंताचे जीविताचे अनुरक्त श्रीरामी. खरोखर धन्यता वाटू लागले महाराज. धन्य धन्य असणारी सीता राम भक्तांमध्ये असणारी त्या ठिकाणी रामप्रभूच्या भक्तीमध्ये असणारी विलीन झालेली आणि अशा प्रकारचं आणि धन्य धन्य हनुमंतराय आहे. सेवा दास्यत्व सेवा असणाऱ्या हनुमंतरायाचे खरोखर सेवा आहे. खरोखर भाग्य आहे. अशा प्रकारचं रामप्रभूला त्या ठिकाणी वाटू लागलं म्हणतात. धन्य ब्रह्मयाचे लिखित दिवसंडे परमार्थ श्रवण मात्रे श्री रघुनाथ स्वयंरत स्वानंदे. धन्य धन्य ब्रह्मलिखित ब्रह्मपत्र जे आहे महाराज ब्रह्मदेवाला लिहिलेलं असणारं या ठिकाणी ब्रह्मपत्र आणि ते वाचतात वाचणारे लक्ष्मणजी आणि धन्य धन्य म्हणले ब्रह्मलिखित अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी आणि रामप्रभू सुद्धा मांडूला उडाले म्हणतात. सोनी सीता स्वरूप स्थिती ऐकता हनुमंताची ख्याती संतोषुनी श्री रघुपती हर्ष मारुती आलिंगी. आणि अशा प्रकारचं असणारं महाराज हनुमंतरायाची ख्याती हनुमंतरायाचं वर्णन त्या ठिकाणी ऐकला गेला. आनंद रामप्रभूला वाटला गेला. रामप्रभूने महाराज असणाऱ्या हनुमंतराला काळाच्या प्रकारचा लिंगन दिलं म्हणतात. पडले लिंगण कुंटला बोल तुटले मौन एका जनार्दना चरण रामायण रम्य रामे. कुठला बोल तुटले मौन महाराज अशा प्रकारचं असणारी अवस्था झाली गेली. देव पहावयासी गेलो आणि देवाची भवनी केलो. देव पाहायला गेल्यानंतर देवाचं दर्शन गेल्यानंतर महाराज देव दिसना स्वतः देव झाला. ज्या वेळेस पुढची कथा आहे महाराज उत्तरकांडामध्ये रावण ज्या वेळेस रामरूप झाला त्यावेळेस त्याला मारला महाराज. सगळीकडे त्याला राम दिसू लागला. तशा प्रकारची अवस्था महाराज या दोघांची भेट झाल्यानंतर हनुमंतरायाची रामप्रभूची देव देव परिसरला भक्त भक्त परिसरला गेला आणि दोघं एक रूप झाले गेले. अशा प्रकारची अवस्था तिथं बोलही नाही बोलण्याची वाचा कोंडली गेली आणि सगळं मौन त्या ठिकाणी राहिला गेला. अशा प्रकारची भेटी झाली. एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगू राहिले म्हणतात श्रीराम विश्रांती हनुमंती हनुमंता श्रीराम विश्रांती एकी पडते अनन्य प्रीती आगम्य स्थिती श्रुती शास्त्र. अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी सांगू लागले की सांगतात की विश्रांती पुन्हा कुणाची कुठं आहे. भक्त असल्याशिवाय देवालाही किंमत नाही. तुकारामाने सुद्धा म्हणतात आम्ही आहोत म्हणून देवात्व आहे. आमोची निभावे तुझं देवपण ते तू आम्हाची निभावे तुझं देवपणा किंवा देव सुद्धा म्हणतो किंवा तुमच्यामुळे मला देवत्पण आहे आणि अशा प्रकारे आणि देवत्व आहे म्हणून आम्ही भक्त आहे असंही त्या ठिकाणी ज्यावेळी नम्रता आहे आणि म्हणून असणारा या ठिकाणी हे घडलं जातं. पुढे सांगता येईल भक्त भावाचे वर्म सोय जाणे पैसे राम भजन एकपतीचे वर्म प्लवंगम सोय जाणे करिता भवसाल उत्पत्ती भक्त भावार्थ प्रेम प्रीती सहसा नयाभिव्यक्ती कथा संगती अवधारा एका जनार्दना चरण हनुमान पावला शोभवन उईल ब्रह्मपत्र लेखन चावला अवधारा. एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगू लागले की आपल्याला या ठिकाणची ही कथा जी आहे की हा जर इथं थांबला गेला याच्या पुढची कथा सुंदर अशा प्रकारची कथा आहे. सुंदर अशा प्रकारचे वक्ते हे पुढे येतील तेही सांगतील महाराज. सुंदर कथा आहे गोड आहे अति गोड आहे किती गोड आहे सांगता येत नाही अशा प्रकारची रामकथा आहे आणि ही आपल्याला पुढे सुंदर कथा या ठिकाणी असणारं ब्रह्मपत्र आहे ही त्या ठिकाणी पुढे आपल्याला कथा ऐकायची आहे. सांग बोलायला महाराज श्री भावात रामायणी सुंदर कांडी ब्रह्मपत्र हनुमंत प्रताप नाम शरद माध्य आहे गोळा श्री रामचंद्र अर्पण मत शुभम कुंडली श्री ज्ञानदेव